त्या ठरवून रेकॉर्डिंग असतात आणि मग इकडं लगे मीडियावाल्याला काय सुरू असेल ते काहीतरी त्यांचं की लगे मग मीडियावाले आहे का ते पाचला तरी मी लगे बातमी जरांगे पाटला सुपारी कशाच्या सुपाऱ्या आणि काय बैठका तर कितीतरी झाल्या पण शेवटचे उपोषण शेवटची बैठक हा संघर्ष योद्धा आहे का मराठा योद्धा नाही राहिलेला ह्या काळात तुम्हाला कळण ह्याच्या मागे मराठा समाज राहिलेला नाही समाजांश हो औरंगजेब राहायला पाहिजे राहिल्या 3 मावश्या अशात पण मराठी काय कुठे बी यायला काय तुझ्या दावणीला बांधलेले आहेत का मी बोललो की मला आहे का कमिटीमध्ये शिव्या देतात पण हे आहे का हे निजामत थोडे आमच्या मराठा समाजात हे म्हणजे काय ह्यांना मी गिनीत बी नाही मुजीत बी नाही. नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. काल दिनांक 29 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आता 29 ऑगस्ट रोजी निर्णायक लढा देण्याची घोषणा केली आहे. याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुने आहेत. अमोल, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे युवा दर्पण लाईव्हमध्ये. तर तुम्ही तर ऐकलंच असेल की जरांगे पाटील यांनी 29 जुलै रोजी आंतरवाली सराटीत एक बैठक घेतली आणि एक अशी घोषणा केली की आता निर्णायक लढा असणार आहे आणि 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही अशा प्रकारची घोषणा केली. तर काय सांगाल याबद्दल? माझं मनोज जरांगेला एवढंच सांग नाही निर्णायक बैठकी निर्णायक उपोषण म्हणजे टोकाचे उपोषण आलो तर तुझा गेलो तर समाजाचा बायकोला सांगून ठेवले कुकू पुसून तयार राह म्हणजे आत्तापासून मनोज जरांगेचे कमीत कमी 9-10 उपोषण झाले आणि बैठका तर कितीतरी झाल्या पण शेवटचे उपोषण शेवटची बैठक असं करून करून मराठा समाजाचं आहे का सर वाटोळं करून टाकलं. जे सरकारने EWS आरक्षण दिलं तर ECBC दिलं तर ह्याच्यात मराठा समाजाचा फायदा होता आणि ह्यो काय म्हणतो ह्याने हट्टच धरला आम्हाला OBC-मध्येच जायचा. अरे पण कसं असतं माहिती का सरकारने आरक्षण दिलं ना आता उद्या ह्यो म्हणून आम्हाला EC-मध्ये जायचं आहे EC कॅटेगरी त्याच्यामध्ये जायचं आहे तसं जमत असतंय का मग पुन्हा म्हणतो मग हिंदूचं आम्हाला सपोर्ट कमी करीत नाही तर मग ही EC-मध्ये बी हिंदू आहेत ना OBC-मध्ये हिंदू आहेत आणि EWS-मध्ये बी हिंदू आहेत ना पण काय माहिती आहे का ज्या त्या समजा जातीच्या हिशोबाने आहे का राजकारणात ह्या समजा जे प्रस्थापित लोक आहेत ह्यांची कुठंतरी पोळी भाजू नये म्हणून त्याच्यामुळे सरकारने काय केलं तर EWS आरक्षण दिलं. तर आज तुम्ही सांगा ना ज्यांच्याकडे 100-100 50-50 200-200 एकर जमीन आहे अशा लोकांनी कुणबी दाखले काढले मग त्याच्यात जे कुठं गोरगरीब OBC बांधव लागत होते कोणी नगरसेवक होत होतं कोणी पंचायत समितीचा सदस्य सभापती कुणी जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा अध्यक्ष कुणी महापौर कुणी नगराध्यक्ष जे असे लोक होत होते समजा गोरगरिबाचे ह्यांच्या कुठंतरी आहे का मुंडक्यावर पाय द्यायचं काम ह्या मनोज जरांगेने केले. कारण काय माहिती का ह्याच्यात टोटल हे भामटे पैशावाल्याने हे आरक्षण खाल्लेलं आहे. माझ्या गोरगरिबाला ह्याचा कुठंही लाभ भेटलेला नाही. त्याच्यामुळे आहे का येणाऱ्या आहे का काळात आहे का माझी एवढीच मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की बाबा हो तुम्ही ह्याच्यावर भरोसा टाकू नका कारण ह्यो आहे का संघर्ष योद्धा नाही ह्यो टेंडर योद्धा झालेला आहे. कारण ह्याच्याकडे आहे का विखे पाटील बी ह्याला टेंडर देते तर ते आपले उदय सामंत साहेब उद्योग मंत्री तर त्यांचे बी माझं असं कानावर आलं की ते MIDC-मध्ये बी त्यांचे काही टेंडर दिलेले आहेत की ह्याचे लाभार्थी टोळी 100 लोकांचे ग्रुप आहे ह्यांचे फेक अकाउंट एखादं जर बोलायला लागलं तर आता मला टार्गेट समजा मी बोललो की मला आहे का कमिटीमध्ये शिव्या देतात पण हे आहे का हे निजामत थोडे आमच्या मराठा समाजात हे म्हणजे काय ह्यांना मी गिनीत बी नाही मुजीत बी नाही आणि मला जर हे कमेंट करणाऱ्या समोर बघितलं ना चड्डी फिटूस तर पळायची वेळ येते ह्यांची लायकी बी नाही माझ्यासमोर यायची हे एवढे म्हणजे भित्री येतं आणि येणाऱ्या काळात आहे का माझ्या मराठा समाजाला आणि 100% कळन कारण हा आता एक तर पाटील नाही जो पाटील असतो तो स्वतःचं गाव सोडून आहे का पळून जात नाही कुठं गावातल्याने मारलं म्हणून कुणी पळून जात नाही. आता मी बी पाटील आहे. एक काळ असा होता मला जेलमध्ये घातलं त्या टायमाला अख्खा समाजाला माहीत नव्हतं नेमकं मॅटर काय तर अख्खा समाज माझ्या खिलाफामध्ये होता पण मी बाहेर आल्याच्या नंतर माझ्यावर हिंमत झाली का कारण माझ्या जिगर आहे ना मी पाटील आहे 96 कोळी हिंमत झाली का कोणाची मला हाकलून द्यायची गावाच्या बाहेर. मग त्या टायमाला तर कुठंच काही नव्हतं त्या टायमाला मनोज जरांगेने गाव कशामुळे सोडलं मग पाटील माणूस गाव सोडतो का सासरवाडीला पोट भरायला जातो का कुठं हॉटेलवर काम करतो का कुणाच्या बशा धुतो का हे सोबत नाही आणि हे आहे का हे पाटील नाहीच. त्याच्यामुळे आहे का मराठा समाजाने ह्याच्यावर कुठंही भरवसा टाकू नये. 58 लाख प्रमाणपत्र घ्यायचे असं म्हणत आहेत तरी देखील त्यांनी असं बी मागणी केली की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना EWS
SC-BC हे सुद्धा आरक्षण लागू करावं अशा प्रकारची मी मागणी केली. मग जर OBCचं आरक्षण एवढं फायदेशीर असतं तर ही मागणी करण्याची वेळ का आली असती? मग मी उपोषणाला बसलो होतो उन्हात. मी 2 दिवस बसलो, हे 1 दिवस बसला. 5-6 घंट्यात उपोषण सोडलं. काय डील झाली ते लाडभाऊ आले ते त्यांचं सरळ झालं. मग मी बी बसलो होतो ना. माझ्या मागण्या काय होत्या, EWS आणि SC-BC. मग ह्याची त्या टायमाला मागणी का नव्हती? आता ह्याच्या लक्षात पिक्चर आला की आपल्या अंगलोट बाजू आलेली, त्याच्यामुळे आहे का आता हे EWS SC-BC असं बोलायला लागला. ह्याला काहीही अभ्यास नाही, काय नाही, शिक्षण नाही झालेलं, काय नाही. म्हणजे हे एकदम समाजाला आहे का भावनिक करतो ना. ह्याला माहिती आज कालच्या बैठकीला 400-450 लोक आलते. आता लोकसुद्धा जमणार. त्याच्यामुळे ह्याला वाटतं एखाद्या दिवशी आपल्याला समाजच कुठंतरी दगडाने हाणीन. त्याच्यामुळे आहे का आता ही EWSची भाषा करायला लागला आणि SC-BCची भाषा करायला लागला. ह्याच्या लक्षात आलं की मराठा समाजाचा OBCमध्ये हा घुसत नाही. ज्यांच्या नोंदी होत्या ते श्रेय ह्याने घेतलं. ह्याचा ते आहे का कुणबी ज्या नोंदी निघल्यात त्याचा ह्याचा काही संबंध नाही. ज्याने ते काढलं, जे अभ्यासकत ते राहिले पाठीमागून हे श्रेय घेतो. ह्याचं श्रेय फक्त काय माहिती का, 308 नोंदी निघलेल्या आहेत तेवढ्या पुरताच ह्यो संघर्ष योद्धा आहे. त्या 308 लोकांपुरताच. आणि त्या 308 लोकांनी आहे का ह्याचे काय पुतळे घरात उभा करायचे, शेतात उभा करायचे ते करावात. कारण मराठा समाजाचा ह्याच्यापासून काहीही फायदा नाही झालेला. म्हणजे एकंदरीत OBC प्रमाणपत्रांमुळे फक्त जे की OBCच्या प्रमाणपत्रावर निवडणुका लढवू इच्छितात त्यांचाच फायदा झाला असं म्हणायचं आहे का? 100% त्यांचाच फायदा झाला ना. आज बघा ना, कितीतरी नगरसेवकचे ह्यांचे ते खोटे कुणबी दाखले निघले तर कितीतरी ह्यांचे आहे का पदावून हकलपट्टी झाली. आता तिथं डबल आहे का पोटनिवडणूक होणार. मग ह्याचा नादी लागून असे पैसे देऊन जर खोटे दाखले काढीत असताना तर मग 100% येणाऱ्या काळात जर एखादा मुलगा जर लागला ह्या कुणबी खोटं काढलेलं असेल त्याची नोकरी गेली ते उद्या काय करीन, आत्महत्याच करीन ना. आणि आज तुम्ही कटआउट बघा ना EWSचं आणि OBCचं. आज महाराष्ट्रात जेवढे EWSवर लागलेत ना तेवढे महाराष्ट्रातल्या कोणत्या बी जिल्ह्यातही तुम्ही लिस्ट काढा, टोटल आहे का मुस्लिम लागलेले आहेत. जर 10 जागा असल्या EWSला तर 8 ते 9 मराठीचे लागायचे, एखादा मुस्लिमाचा लागायचा. पण तिथं आहे का 10ची 10 बी मुसलमानाचे लागले. त्याच्यामुळे आहे का मनोज जरांगे हा संघर्ष योद्धा आहे का मराठा योद्धा नाही राहिलेला. ह्यो मनोज जरांगे आहे का मुस्लिम योद्धा झालेला आहे. तुम्हाला मी बीडचंच उदाहरण देतो. कसं निवडणूक कशी फिरली तर लोकसभेला काय झालं, लोकसभेला बी तेच झालं, हिंदू मुस्लिम झालं. विधानसभेला बी बीडचा काय तेच झालं. आणि नगर परिषदला सुद्धा काय झालं तेच झालं ना. त्याच्यामुळे येणारा काळ माझ्या तमाम 18 पगड जातीच्या लोकांना सांगणं, माझ्या छोट्या मोठ्या साऱ्या जातींना आपण हिंदूत एक म्हणून राहा. येणारा काळ आहे का भरपूर कठीण असेल. त्याच्यामुळे कुठंतरी माझं ऐकून घ्या. आज तुम्ही मला शिव्या देत असताना पण एक दिवस आहे का वेळ निघून गेल्यावर तुम्ही मला शिवकारितान, पण त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. नंतर संघर्ष भरपूर करावं लागेल. पाठीमागे एकदा बीडचंच मुस्लिम समाजाचं एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटायला गेलं होतं. त्यावेळेला जरांगे पाटलांनी विधान केलं होतं की मीच तुम्हाला म्हणजे मुस्लिमांना देखील आरक्षण मिळवून देणार. त्याच्याबद्दल काय सांग? मग दिलं ना. EWS आरक्षण कुणाला भेटलं ते मुसलमानालाच भेटलं ना. मराठ्याने कुठं फायदा नाही घेतला. मराठ्याला भय केलं आपल्याला कुणबी तुम्ही इकडं झटत बसा, चक्रा मारा त्या कलेक्टर ऑफिसला, तहसीलला, जिथं काय तुमच्या नोंदी निघत्या तिथं. मग ते केलं ना मुस्लिम योद्धांनी, ते मुसलमानांसाठी केलं ना. साऱ्या जागा खाल्ल्या ना EWSच्या. आता जी बैठक झाली होती 29 तारखेची, 29 जुलैची, त्याच्यामध्ये अशी घोषणा केलेली की एक तर सरकार राहील किंवा मी राहील. म्हणजे नेमकं याच्यातून त्यांना काय सांगायचे, म्हणजे यांच्यामध्ये सरकार पाडायची ताकद आहे असं वाटते तुम्हाला? सरकार पाडायची ताकद नाही, काय नाही. ह्यो फक्त समाजाला भावनिक करतो. ह्यो बी राहतो, ह्याला बी काय होत नाही. ह्याला मुंगी चावली तरी बी हे 4 दिवस झोपणार नाही. आणि सरकार कधीच पडत नाही. ह्या असल्या पोकळ धमक्या द्यायच्या बंद करावात, हे मराठा समाजाच्या लक्षात आलं आहे. आणि कुठंतरी आता आपल्या पोटापुरतं झालं आहे, शांत राहावात. आता कमीलं आहे भरपूर टेंडर सुरू होतं, भरपूर डिला झालेलं तर भरपूर माल छापलेला आहे. गपचिप खावात आपलं, आता सुखाने खावात. आणि समाजाचं आता का वाटोळं करायचं थांबावात. काल का परवा OBCचे नेते लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट योगेश केदार यांची कुठेतरी गळाभेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला, व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना जोरदारपणे ट्रोल केलं. तर त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? योगेश केदार आणि लक्ष्मण हाके यांची भेट कुठं ती झाली असं ऑफिस, पण ते शिवसेना ऑफिस आहे ना. आणि योगेश केदार हे शिवसेनेचे एक समजा पदाधिकारी तर मग तिथं त्या ऑफिसला झाली असेल भेट. मग ह्याला कोण भेटत ना OBC नेता?
ह्याला धनंजय मुंडे भेटतात, ह्याला प्रसाद लाड भेटतात, ह्याला कुणी बी ओबीसीचे भेटतात, मराठीचे बी भेटतात. हेच टार्गेट करतो पुन्हा बंद खोलीच्या त्यांच्या संगत चर्चा करतो पांड्याच्या त्या आंतरवालीच्या रूममध्ये त्या मळ्यामध्ये. मग ह्याला भेटायला जमतंय. आणि दुसरं कुणी भेटलं की लगे मग आता योगेश केदार तर हुशार व्यक्ती स्वतः टार्गेट करता येणार म्हणून ही ट्रोल टीम आहे ना, जी ट्रोल टीम हे लाभार्थी हे ठराविकच 100-150 हेच फक्त योगेश केदारांना आहे का त्रास देतात समजा कमिटी करून. पण हे कुठंतरी आहे का समाजाच्या लक्षात यायला पाहिजे. योगेश केदारांसारखे जर तुम्ही संपिले तर मग येणाऱ्या भविष्यात आहे का अभ्यासक राहणार नाहीत. अभ्यासकाला असं आहे का म्हणजे ट्रोल करू नका. मला करा ट्रोल, काय करायचं तुम्हाला, काय लाखाने शिव्या द्यायच्यात तर द्या. आणि पुन्हा दुसरी गोष्ट बजरंग सोनवणे, हा मी त्याच्याकडे येणार होतो की जरांगे पाटील 29 तारखेच्या बैठकीत म्हणले की बाबा पक्षाचे जोडे बाहेर काढून या, आणि दुसऱ्या बाजूला बजरंग बाप्पा तर नेहमी सांगत असत की मी जरांगे पाटलांमुळे निवडून आलोय. मग याचा अर्थ त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला बजरंग बाप्पाला पाठिंबा दिला होता, एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मग असं कसं काय म्हणू शकतात ते? मग मी तेच सांगतो ना तुम्हाला, हे ट्रोल करतो, ट्रोल करतो. मग कालचाच विषय ना, धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे एकामेकाच्या कानात बोलतात. मग तुला काय झालं रे आता बोलायला? तुला म्हणतोस ना योगेश केदारला ह्यांना टार्गेट करायला लावलं, तू समाजाला अंगावर घालतोस दुसऱ्याच्या. मग आता काय झालं? आता बोल ना तू, आता बैठ घे, बजरंगला प्रश्न विचार की तुम्ही कसं काय बोलत होते, काय सुरू होतं. ह्या गोष्टीवर आहे का मनोज जरांगेने आहे का एक पत्रकार परिषद घेऊन ह्याचा प्रश्न विचारायला पाहिजे ना. आणि पुन्हा राहिला विषय समाजाचा, तर समाज देईन ना तुम्हाला काहीतरी उत्तर देईनच ना. पक्षाचे जोडे बाहेर काढून या म्हणतात ते नेत्यांना का? हां, नेत्यांना बैठकीला येताना पक्षाचे जोडे. मग त्यांनी लोकसभा असो, विधानसभा असो किंवा नगरपालिका असो, यामध्ये त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी हे विधान कुठं सुसंगत आहे का असं वाटते का तुम्हाला? आणि पक्षाचे जोडे काढून या, मग तुम्हाला पक्षावाले कसे चालतेत? बजरंग चालतो, संदीप चालतो, अनेक भरपूर चालतेत. मग त्या टायमाला ते काय पक्षाचे जोडे काढूनच येतात का? पक्षाचे जोडेच घालून येतात ना तिथं, साऱ्या पक्षाचे चालतेत. पण कुठंतरी आहे का कालच्या आंदोलनाला मला तिथं एक बी नेता नाही दिसला कोणत्याच पक्षाचा. त्याच्यामुळे आहे का हे स्टंट होता की पक्षाचे जोडे काढून या, कारण एक बी नेता नाही आला. साऱ्याला कळून चुकलंय की बाबा आपलं वाजन ह्या माणसाच्या नादी लागून. आता माझी एक कळकळीची विनंती शिंदे साहेबाला बी आणि फडणवीस साहेबाला बी, फडणवीस साहेब तुम्ही विखे पाटलाला ह्या माणसाकडे पाठवू नका. कारण काय आहे माहिती का, तुमच्या पक्षावर कुठंतरी गालबोट लागा लागला आहे. कारण ओबीसी समाज तुम्हाला मानणार आहे तुमच्या पक्षाला, आणि मराठा समाज बी मानणार आहे. काय व्हावं लागलं माहिती का, कुठंतरी समाजाला ओबीसी समाजाला बी मराठा समाजाला बी वाटतं की फडणवीस साहेब चालित आहेत का काय. पण ते तुम्ही आता ह्याचा लाड करायचा बंद करा. आणि शिंदे साहेबाला बी माझं एवढंच सांगणं आहे की उदय सामंत साहेबाला तुम्ही पाठवू नका. लोकांकडं असं इकडं गैरसमज झाला ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात की उदय सामंत साहेब आहे का हे चोट्टे भामटे जे आहेत की ह्यांना ते उद्योगमंत्री, त्याच्यामुळे हे जे MIDCचे कामं तर 1000, 500, 200 कोटीचे टेंडर हे चोट्टे भामटेने तुमच्याकडून घेतले. त्याच्यामुळे हे असा बोबाटा झाला आहे. आणि शिंदे साहेब तुम्हाला बी माझी कळकळीची विनंती की तुम्हाला ओबीसी समाज बी भरपूर मानणार आहे. कारण शिवसेनेला काय फक्त 18 पगड जाती मानणार आहेत. त्याच्यामुळे आहे का शिंदे साहेबाला बी माझी कळकळीची विनंती, तुमचे सुद्धा माणसं ह्याच्याकडे येऊन देऊ नका, उघड ट्रोल होऊ नका. येणाऱ्या काळात तुम्हाला कळण ह्याच्या मागे मराठा समाज राहिलेला नाही. एकंदरीत हमेशा जरांगे पाटील म्हणत असतात की समाजाची लेकरं बाळं अमोल खुने हे समाजासाठी पूर्वीपासून लढत असताना देखील धनंजय मुंडे प्रकरणामध्ये एक कथित प्रकरणामध्ये तुम्हाला म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या एका तरुणाला अडकवण्यामागे काय उद्देश असू शकतो? मग समाजासाठी लढणारे एका बाजूला म्हणायचं मी समाजाच्या लेकराबाळांसाठी लढतो, आणि दुसऱ्या बाजूला समाजासाठीच लढणारा मराठा समाजाचा एक पोरगा त्याला अडकवण्यामागे काय असलं पाहिजे उद्देश? ह्याच्यामागे उद्देश असा आहे, कारण मी आहे का पहिल्यापासून निस्वार्थीपणाने समाजाचं काम केलेलं आहे. मी 2013ला बैलगाडीवडीत माझ्या गावातून मुंबईला नेली ती 25 मुलं होते. मी काय एकटा नव्हतो वडाला, पण मी जास्त कमी वडीत होतो त्याच्यामुळे माझे पाय सुजले होते. 2013चा काळ आहे. 2016ला ह्युमनला कोपरडीच्या आरोपीला नाही मारलं तर मी फाशी घेईन. आम्ही भावनेच्या भरात मारलं, हे पळून आला. आणि काय काम करायचे. श्रीपाद चिंदम महापौर होता अहिल्यानगरचा त्या टायमाला. छत्रपती शिवरायांच्या विरोधात काहीतरी वक्तव्य केलं होतं तर जेलमध्ये आम्ही मारला होता. माझा हात फ्रॅक्चर झाला होता. मला 30-35 बाबा लोक मारित होते. हे असं समाजासाठी काम करावं लागतं. आणि ह्याच्यामुळे मी मोठं झालतो. कुठंतरी माझ्या घोषणा कुणी माझ्यासंग फोटो काढायचे, माझ्या नावाने घोषणा द्यायचे, आणि ह्याच्या डोळ्यात कुठंतरी सल्लं. कारण हे आहे का औरंगजेबासारखा कूटनीतीच आहे. ह्याला समाजात मोठं कुणीच होऊन देऊ वाटत नाही, ज्याला त्याला बदनाम करतो. मग मला बदनाम केलं,
आणि आत्ताच एक ताजी गोष्ट आहे की माझ्या विरोधात 16 संघटनेला 2-2 कोटी रुपये एका मंत्र्याने दिलेत. कोणचा मंत्री मोगम बोलतो काही बी, म्हणजे त्या 16 संघटना बी बदनाम करायच्या, ते अध्यक्षीय बदनाम करायचे. म्हणजे समाजामध्ये आहे का कुणीच नाही राहिलं पाहिजे, वन मॅन शो हो औरंगजेब राहायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे समाजाचं एवढं वाटोळं झालं आहे हो. किती मोर्चाला आणि किती समाजाचा पैसा गेला. कमीत कमी 10 वर्षे महाराष्ट्र सरकार, ह्या मोर्चामधले जे मराठीचे पैसे गेलेत ना ह्याच्यावर 10 वर्षे महाराष्ट्र सरकार चाललं असतं. त्याच्यामुळं माझं समाजाला एवढंच सांगणं आहे, आज तुम्ही मला ट्रोल करतात पण एक दिवस 100% तुमच्या लक्षात येईल मी जे बोलतो हे सत्य आहे का नाही. एका बाजूला विखे पाटील येतात त्यांची समज काढायला, दुसऱ्या बाजूला विखे पाटलांच्या मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. त्या ठिकाणी जे मराठा समाजाचे ॲडमिशन होतात त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कुठंतरी सवलती वगैरे देऊन मदत करता येऊ शकते. हा विषय जरांगे पाटील का मांडत नसतील त्यांच्याकडे? त्यांच्याकडून टेंडर घ्यायचेत ना, त्यांच्याकडून स्वतःचा लाभ घ्यायचा ना. समाजाचं काय पडलंय, स्वतःच्या 4 लेकरासाठी बायकोसाठी जागायचं, बाकीचं काही घेणं देणं नाही. मनोज जरांगेच्या घरात एवढले चुमडे असायचे बाजरीचे, पहिली 2 पाहिले. मग मनोज जरांगे आज ह्या विमानाने फिरतात, बायको मुलं परदेशात फिरायला जातात, मुलाला 2-2, 3-3 लाखाचा आयफोन, साऱ्या लेकराला आयफोन आहे, बायकोला 50-50 हजाराची साडी. आणि माझा संसार उघड्यावर आहे. आणि मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलो, मी समाजासाठी 2 वर्षे घरी नाही गेलो. पण त्याच्या मागलं कारण बी आम्हाला माहिती ना, पण आम्हाला नाही बोलू वाटत. कसं असतं काही गोष्टी नाही बोललेल्या बऱ्या असते. तर त्याच्यामुळं आहे का मनोज जरांगेने आता बास करावात. आणि माझी ओपन चॅलेंज आहे या 3 मावश्यात, बजरंग सोनवणे, गंगाधर काळकुटे आणि मनोज जरांगे. गंगा जमुना सरस्वती मला लाज वाटते, कारण त्या पवित्र नद्याचं नाव ह्यांना द्यायला. ह्या 3 मावश्या अशात की ह्यानी आहे का समाजाच्या नावावर आहे का फक्त टेंडर माल हे कमीला. बजरंग सोनवणे खासदार झाले तर तुम्ही द्या ना, तुम्हाला जे काम येते ते टक्केवारी घेऊ नका, द्या ना गोरगरिबाच्या लेकराला, ते तुमच्यासाठी झटले ना, त्यांना द्या फुकट. टक्केवारी घेऊ नका, काय नका, कामं द्या त्यांना. मग तुमच्याकडेच कसं काय अचानक होतं? तुम्हाला पगार किती 2, 3, 4 लाख असेल, एका कारखान्याचे 2 कारखाने कसं काय होतात खासदार झालं कीच? आमचं कामून होत नाही, आम्ही कामून मग आम्हाला तर आम्ही बी वर्षाला 1-1 एकर जमीन घ्यायला पाहिजे, आम्हाला कामून घेणं होत नाही. आमच्या घरावर सडलेले पत्र आम्हाला टाकणं होत नाहीत. गंगाधर काळकुटे बी काय मावशी ती बी टेंडर कुठं बी सुरू. जनावर सांभाळणारे मावशी घाटावर आज फॉर्च्युनर, इंडिवर, स्कॉर्पिओ ह्या गाड्या कुठून यायला लागल्या? हायवा. जरांगे मावशीकडे बी कुठून एवढी प्रॉपर्टी आली? एवढे धोंडे होते, 1.5-2 एकर जमीन होती डायरेक्ट. म्हणजे परिवर्तन एवढं कसं काय झालं? समाज काय तुम्हाला तर रुपया देत नाही, तुमच्या ताप्याचा खर्च कुठून होतो हे एवढं इमानाने फिरणं? कुठंतरी समाजाच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं आहे का तुम्ही थांबायला पाहिजे. आताच ते विमानाने दिल्लीला गेले होते, त्या ठिकाणी दिल्लीमध्ये चालू असणारं जे जंतर मंतरवर आंदोलन होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील दिल्लीला गेले होते. त्या ठिकाणी जाऊन भाषण देखील केलं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तिथं जाणं म्हणजे आवश्यकच होतं? गेले माझं दुमत नाही, पण जाण्याचा खर्च बघा ना, कोण होतं नेणारं, कोण होतं स्वागत करणारं, आणि कोणाला ह्याचा फटका बसणार आहे हे बी कळन. एवढाले पैसे कुठून येणार? 20 आणि 25 लोक 15-15 हजार रुपये तिकीट जायचं यायचं. एका माणसाला 30,000 रुपये खर्च यायला लागला. माणसं तर होते 30, 9 लाख रुपये कुठून आले? त्यांचा राहण्याचा खाण्याचा खर्च. बरं ते द्या सोडून. तिथं गेल्यावर चेतावणी भाषण काय करायचे? मी मराठी घेऊन येतो, हे सरकारची जिरवायची नाही, सरकार पाडायचं नाही, ह्या त्या. पण मराठी काय कुठं बी यायला काय तुझ्या दावणीला बांधलेले आहेत का? मराठा समाजाला भावनिक करायचं बंद करायचं आता. कारण जे एवढे गुन्हे घडले तर ज्याच्या त्याच्याच आईबापाने त्या मुलाला सोडलेलं आहे. आणि तिथं बी त्या दिल्लीमध्ये काय झालं, एवढे मोठे आहे का म्हणजे बेकायदेशीर समजा काय बी तिथं कुठाने केले, त्याच्यात गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा होते त्या आंदोलनात. विद्यार्थ्यांच्या नावाखाली इतर लोक आंदोलनात घुसले होते. 100% घुसले होते ना. तिथं जे नाही ते नारे दिले डायरेक्ट. एखाद्याला म्हणजे असं टार्गेट बी नाही ना करायला पाहिजे. पण पंतप्रधान यांना देखील अतिशय गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली. मग मी तेच म्हणतो ना, पंतप्रधानाला जर अश्लील गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ हे म्हणजे आता ते शब्द तर मी सांगू शकत नाही इथे, पण असं नाही बोलायला पाहिजे. आपला देश संविधानावर चालतो. तुम्ही संविधानाने चाला, कायदा हातात घेऊ नका. कायदा हातात घेऊन तुम्हाला सांगू का, आज कमीत कमी तिथं NPD 10-10, 20-20 गुन्हे पडलेले म्हणजे माणसं असे 2000 तिथं घुसले होते त्या आंदोलनात. त्या आंदोलनाचं म्हणजे आहे का दिशाच वेगळी होती. आणि त्याला रसद कुणी पुरली हे बी आम्हाला माहिती ना. येणाऱ्या काळात ते बी मी सांगणार आहे, मला सर्व माहीत असते. कारण मी इथं राहतो म्हणजे काय मी बी एवढा सोपा नाही.
मला सऱ्या माहिती सऱ्या येत असतात. आता काय वाटतं तुम्हाला की 29 ऑगस्टला त्यांनी जी घोषणा केलेली समाज त्यांना सहकार्य करेल, समाज जमा होईल तिथं? समाज तर जमा होणार नाही. आणि जर होते ना 400-200 लोक होते ना जमा, पण फक्त हे स्टंट आहे. कुठंतरी आहे का आता हे जंतर मंतरचं आंदोलन गाजलं होतं, स्वतः कुठंतरी मागं पडला होता, त्याच्यामुळे आहे का समाजाला भावनिक करायचं. आता सरकार तरी जाईन, नाही तर मी तरी जाईन, पण सरकार बी जात नाही आणि हे बी जात नाही. हे आंदोलन बी होतंय का नाही ह्याची बी गॅरंटी नाही. पण आता कुठंतरी आहे का थांबावात, आता लय आत्ती झाली आणि समाजाच्या लक्षात आले. म्हणजे एकंदरीत कुठंतरी मीडियातून थोडंसं चर्चेबाहेर गेले की ते असं काहीतरी त्यांचं एखादी रेकॉर्डिंग व्हायरल करणे किंवा आंदोलनाची घोषणा करणे असा प्रकार केला जातोय का त्यांच्याकडून? त्या ठरवून रेकॉर्डिंग असतात. तुम्ही सांगा ना, रेकॉर्डिंग जर व्हायरल झाली, ओरिजिनल रेकॉर्डिंग जर समजा आहे, अरे मग तुम्ही तपास का करीत नाहीत? 2-4 वेळेस झालं असे रेकॉर्डिंग व्हायरल व्हायच्या. गंगाधरला फोन येतो, कधी कधी त्या बाळू पातरकरला फोन येतो. ते हे ठरवून रेकॉर्डिंग असतात केलेले. आणि मग इकडे लगे मीडियावाल्याला काय सुरू असेल ते काहीतरी त्यांचं की लगे मग मीडियावाले आहे का ते पाजलं तरी बी लगे बातमी जरांगे पाटला सुपारी, कशाच्या सुपाऱ्या आणि काय, कोण कोणाला सुपाऱ्या द्यायला लागलं काय. कुठंतरी मग आहे का थांबायला पाहिजे. आणि हे जातीवाद चांगला नाही. आमचा बीड जिल्हा आहे का गुन्ह्या गोविंदाने नांदत होता आणि इथून पुढं बी नांदेन. हे जातीवाद संपन, पण कुठंतरी आहे का ह्या भामट्याने आहे का जातीवाद बंद करावात. ह्यांचे घरं भरण्यासाठी, ह्यांचे लेकरं बळ जगण्यासाठी ह्याने आहे का समाजात माझ्या हिंदू समाजात आहे का फूट पाडू नये. माझी एवढीच कळकळीची विनंती. ह्या महाराष्ट्रातले आहे का 13 कोटी समाजाला जातीवाद करू नका. आपली जेवढे 18 पगड जातीतले हिंदू छोट्या मोठ्या जाती असत्या, एकोपाने येणारा काळ खूप कठीण असेल, एवढंच सांगतो. हे होते अमोल खुणे, जे की मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारीच आहेत. त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या चळवळीच्या किंवा आंदोलनाच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्यांनी एकच विनंती केली सर्व हिंदू समाजाला की बाबांनो एकोप्याने राहा. यामागे काहीतरी त्यांचा निश्चितच मतितार्थ दडलेला असावा, त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. धन्यवाद.